नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज मार्केटमध्ये आपल्याला सगळीकडे एकच रंग बघायला मिळाला, तो म्हणजे लाल रंग। आज 90% गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ हा लाल रंगामध्ये क्लोज झाला असणार आहे, कारण आज बाजारामध्ये सगळ्या सेक्टरमध्ये जोरदार विक्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर आज आपल्याला 586 पॉईंटची घसरण बघायला मिळाली। त्यानंतर सेन्सेक्समध्ये सुद्धा 733 पॉईंटची घसरण दिसून आली आणि निफ्टी 50 मध्ये 236 पॉईंटचा दबाव आपल्याला आज बघायला मिळाला। पण का आज मार्केटमध्ये एवढी घसरण का झाली? कोणतं असं कारण आहे का ज्यामुळे मार्केटमध्ये एवढा दबाव आज आपल्याला बघायला मिळाला? ते कारण आहे डोनाल्ड ट्रम्प। डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी IT सेक्टरवरती H1B व्हिसाची फी वाढवून IT सेक्टरवर एक मोठा दबाव टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता दुसऱ्या सेक्टरवर दबाव टाकला, ते म्हणजे फार्मा सेक्टर। डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा सेक्टरवरती आता बॉम्ब टाकला आहे। तुम्ही इथं बघू शकता, ट्रम्प डिक्लेअर्स 100% टॅरिफ ऑन फार्मा इम्पोर्ट्स फ्रॉम ऑक्टोबर 1। म्हणजेच ट्रम्पने 100% फार्मा सेक्टरवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे आणि हे त्यांच्या सोशल ट्रूथ अकाउंटवरून जाहीर करून टाकलं आहे। फक्त इंडियाच नाही तर सर्व देशांवरती हा 100% टॅरिफ लागू होणार आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला सन फार्मा, त्यानंतर सिप्ला आणि डॉक्टर रेड्डीज अशा मोठ्या ब्रँडेड कंपन्यांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। कारण अमेरिका हा भारताचा औषध उद्योगाचा सर्वात मोठा बाजार आहे। जवळपास 35% एक्सपोर्ट्स म्हणजे तब्बल 10 अब्ज डॉलरचा धंदा फायनान्शियल इयर 2025 मध्ये अमेरिकेमधून झाला आहे आणि या टॅरिफमुळे कंपन्यांच्या कमाईमध्ये मोठं संकट येणार आहे आणि याच कारणामुळे गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये आज आपल्याला जोरदार विक्री केल्याचं पाहायला मिळालं। गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी सावध पाऊल उचलल्याचं आपल्याला आज पाहायला मिळालं। डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजारामध्ये जी अनसर्टिनिटी तयार केली आहे त्यामुळं बेअरवाले मार्केटला खाली घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत, परंतु बाजारामधील ही जी अनसर्टिनिटी आहे ती तेव्हाच थांबेल जेव्हा हा माणूस त्याचं तोंड बंद करेल। कारण या माणसाने मार्केटमध्ये खूप अस्थिरता निर्माण करून ठेवली आहे। ज्या फार्मा कंपन्या अमेरिकेमध्ये स्वतःच्या कंपनीमध्ये उत्पादन चालू ठेवणार आहेत त्यांना मात्र यापासून थोडासा आधार मिळणार आहे, परंतु ज्या कंपन्या भारतातून अमेरिकेमध्ये जे काही उत्पादन आहे ते जर एक्सपोर्ट करत असतील तर त्यावर मात्र 100% टॅरिफ लावला जाणार आहे। आपण जर सेक्टर वाईज परफॉर्मन्स जर बघितला तर निफ्टी ऑटोमध्ये 1%, निफ्टी फायनान्शियल 1% पेक्षा जास्त, निफ्टी FMCG 0.5%, निफ्टी IT बघा 2.5% निफ्टी IT घसरला आहे। त्यानंतर निफ्टी मीडिया 1%, त्यानंतर निफ्टी मेटल जवळजवळ 2%, त्यानंतर निफ्टी फार्मा बघा 2% जास्त आपल्याला आज दबाव दिसून आला। PSU बँकमध्ये 2.25%, प्रायव्हेट बँकमध्ये 1% जास्त, त्यानंतर रिॲलिटीमध्ये 1%, हेल्थकेअरमध्ये 2% जास्त, त्यानंतर निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 2% जास्त, ऑइल अँड गॅसमध्ये 0.70, निफ्टी मिड स्मॉल हेल्थकेअरमध्ये 2.12%, फायनान्शियलमध्ये 1.65%। म्हणजे आज ओव्हरऑल सगळ्या इंडेक्समध्ये आज फक्त विक्रीचाच दबाव दिसत होता। त्यानंतरचं कारण असं आहे FIIची सततची विक्री। फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरने कालच्या ट्रेडिंग सत्रामध्ये जवळजवळ 5,500 करोडपेक्षा जास्त माल विकला आहे। त्यानंतर बघणार आहोत गोल्ड। सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत ही 1,16,320 रुपये इतकी पाहायला मिळते। त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 65 आणि $69 प्लस पाहायला मिळतात। त्यानंतर बघणार आहोत डॉलर ऑज रुपीज। एका अमेरिकन डॉलरची किंमत ही 88 रुपये आणि 72 पैसे इतकी पाहायला मिळते। म्हणजे दिवसेंदिवस आपल्याला रुपया सुद्धा कमकुवत होताना पाहायला मिळतोय। तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।